उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटीच्या बंडाला 3 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि वर्धापन दिन देखील त्यांनी साजरा केलेला आहे। बापू, 3 वर्षानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना आता कुठे आहे? आज 3 वर्षानंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना ही महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ताठ मानानं उभा आहे। कारण 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना आणि आता 7-8 महिन्याचा उपमुख्यमंत्री पदाचा कालखंड हे सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडवून अनेक वेगवेगळे चांगले निर्णय घेऊन आणि रात्रंदिवस जनतेला सामोरं जाऊन शिंदे साहेब काम करतायत आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या मनात शिवसेना हे आपली अडचण सोडवणार, आपल्या संकटाला धावून येणारा पक्ष ही प्रतिमा शिंदे साहेबांनी प्रभावीपणे उभा करण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे आमची शिवसेना ही प्रगतीपथावर वाटचाल करते। 40 आमदार तुमच्यासोबत होते, राहिले होते 10-12 आमदार उद्धव ठाकरेंकडे। आता त्या 10-12 आमदारांमधले किती आमदार आपल्या सोबत यायला आता तयार आहेत किंवा आपल्या संपर्कामध्ये आहेत? थोडेफार एक सोडले तर जवळजवळ सगळ्यांचीच भावना आहे, परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांना येता येत नाही। पण अनेक आमदार हे शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। वारंवार खासदार संजय राऊत टीका करतायत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेवरती, भरत गोगावलेंवर देखील टीका करतायत। तर नेमकं काय त्यांना उत्तर तुम्ही द्या? टीका करण्यापलीकडे त्यांच्या हाती राजकारणात आज मितीला तरी काही राहिलेलं नाही आणि शिंदे साहेबांमुळं संजय राऊताचं जे स्वप्न होतं ते आय एम गॉडफादर, त्याला शिवसेनेचं गॉडफादर व्हायचं अशा भावनेत आणि आविर्भावात हात ताठक करून ती माणूस चालत होता। राजकारणात शक्तीहीन माणूस, पण मीडिया समोर जाण्याची नशिबानं संधी मिळालेला माणूस हा फक्त टीका करण्यापलीकडे काही करत नाही। 2 दिवस जर संजय राऊतांनी टीका केली नाही तर एकाही चॅनलचा पत्रकार त्याच्या समोर जाणार नाही। 3 वर्षानंतर आता संजय राऊत कुठे आहेत? ते 3 वर्षापूर्वी नारळाच्या झाडाखालीच होते ना आज पण नारळाच्या झाडाखालीच आहे। त्याचा काय बदल झाला नाही? नारळाच्या झाडाखाली संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील वारंवार म्हणतात की अजित पवार आम्हाला विश्वासात घेत नाहीत, निधी आमचा दिला जात नाही। तर काय नेमकी खतखत शिवसेनेच्या आमदारांमध्ये अजित पवारांबद्दल खऱ्या वस्तुस्थिती आहे का? थोडासा लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे आलेला अर्थव्यवस्थेवरचा ताण आहे आणि अजितदादा हे 10-11 वेळा अर्थ खातं सांभाळलेलं नेतृत्व आहे। हळूहळू अजितदादा हे प्रश्न मार्गी लावतील आणि जाणीवपूर्वक अजितदादा कोणावर अन्याय करतील असं मला वाटत नाही। तो अजितदादाचा स्वभाव जे असेल ते स्पष्ट स्वच्छ बोलणारा स्वभावाचा माणूस आहे। त्यामुळे त्यांच्या अर्थ खात्यासमोरच्या अडचण त्यांना माहित, मला काय माहित असणार, पण अडचणीशिवाय ते ठरवून काय वाईट करणार नाही। आज तुम्ही पंढरपुरात आहे, आषाढी वारी देखील आता काही दिवसांवरती आहेत, पालख्या पंढरपूरकडे निघाल्या आहेत। एकनाथ शिंदेसाठी तुम्ही काय विठ्ठलाकडे मागणं मागणार आहे? मी आज विठ्ठलाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की ज्या दिवशी कधी फडणवीस साहेबांनंतर मुख्यमंत्री करण्याची संधी मिळेल त्यावेळी पुन्हा एकदा शिंदे साहेबांना संधी मिळावी ही विठ्ठलाकडे मी मागणी करतो। हे होते शहाजी बापू पाटील। शिवसेनेच्या बंडाच्या 3 वर्षानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा देखील आता शिवसेनेच्या माजी आमदारांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।